की तुम्ही पाहत आहात आज विजय सत्याचा झालेला आहे। मुळात खरंच विजयाचा आनंद साजरा करावा की दुःख, कारण आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार आज आपल्यासोबत नाहीये, पण त्यांनी जे विश्वासाने तिकीट दिलं होतं मला आणि जो विश्वास लांडे कुटुंबावर दाखवला होता त्या विश्वासाला आज पूर्णविराम लागलेला आहे। आणि खरोखर मी सर्व आपल्या भागातील मतदार बंधूंचे, सर्व कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मशालीचे कार्यकर्ते असतील, तुतारीचे कार्यकर्ते असतील आणि RPI पक्षाचे कार्यकर्ते असतील, या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। कारण तुम्ही जर एका मतावर ठाम नसते तर कदाचित आज आपला विजय निश्चित नसता, पण तुम्ही तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या मतावर ठाम होते म्हणून हा विजय आज आपल्या सगळ्यांचा झालेला आहे। आणि मी आमच्या तिन्ही उमेदवारांकडून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, त्यांनी तुमची उमेदवारी अंतिम केली, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत। खरंच आज त्या खरंच विजयाचा म्हणजे विजय साजरा करता आला असता जर दादा आज सोबत असते, पण त्यांनी दिलेला शब्द आहे की माई तू चांगलं काम करशील, त्या शब्दाला जागण्याचा आणि त्या विश्वासाला जागण्याचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न असेल। अनेकांनी तुमच्या उमेदवाराला विरोध केला, साहेबांचाही विश्वास होता। मुळात म्हणजे अजितदादा पवार साहेब असतील आणि अतुल बेनके साहेब असतील, या दोन व्यक्तींनी लांडे कुटुंबावर माझ्यावर जो विश्वास दाखवला, खरंच मी त्या दोघांची पण मनापासून खूप आभारी आहे। कारण त्यांनी जर विश्वास आणि पाठबळ दिलं नसतं तर मी उभं राहणं आणि निवडून येणे शक्य नसतं झालं।